माझं नाव आहे प्रवीण भोसले, मी चेअरमन आहे पार्क एक्सप्रेस सोसायटी बालेवाडी। माझं नाव अनुप चपळगे, मी ट्रेजरर आहे। पार्क एक्सप्रेस ही बालेवाडी हाय स्ट्रीटची वन ऑफ द प्रेस्टिजियस आणि मोठी सोसायटी आहे। इथे 342 फ्लॅट्स आहेत। इट वॉज कन्स्ट्रक्टेड इन 2012। इथे भरपूर कॉमन अमेनिटीज आहेत, क्लब हाऊस आहे, कॉमन पार्किंग एरिया आहे, बरेचसे स्ट्रीट लाईट्स आहेत, अंडरग्राउंड पार्किंग आहे। तिथे पण 24 तास आमच्या इथे लाईट्स लावले जातात। सो इलेक्ट्रिसिटी बिल वॉज ऑलवेज अ मेजर कन्सर्न फॉर अस, आणि त्याच्यामुळे सोलारचा ऑप्शन एक्सप्लोअर करणं हे आमच्यासाठी खूप क्रिटिकल होतं। आम्ही बऱ्याच एक्सटेन्सिव्ह प्रोसेस थ्रू गेलो। आम्ही नाही काय तर कमीत कमी एक 10 वेंडर्सला अप्रोच केलं होतं आणि कमीत कमी 15 ते 18 साईट व्हिजिट केल्या होत्या। आणि त्याच्यानंतर आम्ही टॉप 3 मध्ये नेक्स्ट जेन आणि 2 वेंडर्सला सिलेक्ट केलं होतं। पण त्याच्यानंतर ओव्हरऑल नेक्स्ट जेनची ओव्हरऑल वर्क कमिटमेंट, ऑनेस्टी, ट्रान्सपरन्सी या गोष्टी अपलिंग होत्या। ऑफकोर्स स्पोर्ट्स पण कॉम्पिटेटिव्ह होते, बट या 3 मेजर गोष्टी होत्या लेड टू सिलेक्शन ऑफ नेक्स्ट जेन। सो या प्रोजेक्टची कॅपॅसिटी टोटल 78 किलोवॅट्स आहे, जी सोसायटीच्या कॉमन गोष्टी आहेत त्याला कव्हर करतं। फॉर एक्झाम्पल लिफ्ट झालं, कॉमन लाईट झालं, एक्सेट्रा। सो ही फर्स्ट फेज होती 78 किलोवॅटची। अजूनही आम्ही क्लब हाऊस किंवा कॉमन अमेनिटी जी आहे, स्विमिंग पूल वगैरे, या नेक्स्ट फेजमध्ये करायचा इच्छुक आहोत। आणि डेफिनेटली नेक्स्ट जेन सोलर विल बी our leading vendor. आमचं बिल अराउंड 1.5 lakhs to 1.75 lakhs येत होतं मंथली बेसिसवर, आणि ते आम्हाला फार कम्फर्टेबल वाटलेलं, आणि दॅट लेड टू दिस डिसिजन बाबा वी शुड गो विथ सोलर। ऍक्च्युअली सुरुवातीला जे पर युनिट कॉस्ट होती इलेक्ट्रिसिटी बिलची ती जवळपास 13 रुपये होती 2 वर्षांपूर्वी, आणि आता वाढत कारण इथे कन्झम्पशन जास्त असल्यामुळे पर युनिट कॉस्ट जवळपास 19 रुपये झालेली आहे। सो देर इज अ सबस्टॅन्शियल इन्क्रीज इन द टॅरिफ ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल। Hopeful side, we should get the payback of entire invested amount within 2.5 years. So monthly जवळपास आमचं 1.5 ते 2.5 लाख रुपयांचं सेव्हिंग आम्ही अपेक्षित करतोय। इनफॅक्ट आत्ताची जी जनरेशन कॅपॅसिटी आहे, इव्हन पावसाळ्यामध्ये पण आम्हाला जवळपास 80-90% आउटपुट मिळतोय, वेअर इन 40 डेज तसे ब्लॅकआउट असतात। सो दॅट इज अ अमेझिंग पॉवर आउटपुट वी आर सीइंग फ्रॉम दिस प्रोजेक्ट मुवमेंट। सो इन समर और विंटर डेज वी आर एक्सपेक्टिंग सरप्लस पॉवर। We are expecting zero bill for the common amenities as far as the solar project is concerned. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे ग्रो ग्रीन इनिशिएटिव्ह, ज्याच्यामध्ये लोक कार्बन फुटप्रिंट्स कमी करायचा कधी विचार नाही करत, पण आमची सोसायटीने डेफिनेटली त्याच्यावर सिरियस ॲक्शन घेतात आहे। आणि एन्व्हायरमेंटल कन्सर्न एक मेजर फॅक्टर होता त्याच्यामध्ये, कारण सगळीकडेच गव्हर्नमेंट म्हणा किंवा ॲज अ ह्युमन बिईंग आपल्या मदर अर्थला प्रोटेक्ट करण्यासाठी बऱ्याचशा जे काही नॅचरल रिसोर्स आहेत त्याच्यापासूनच इलेक्ट्रिसिटी जनरेट केली तर बेटर राहील, कारण कोल, थर्मल, बाकीच्या याच्यापासून जेव्हा काही प्रदूषण होतं किंवा नॅचरल रिसोर्सेस डिग्रेड होत आहेत, सो विथ सोलर एनर्जी वी कॅन सेव्ह दॅट। सो दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द प्राईम फॅक्टर वाईल गोईंग फॉर सोलर एनर्जी। नेक्स्ट हा प्रोजेक्ट खूप चांगल्या रीतीने एक्झिक्यूट केला आहे। इनफॅक्ट तुम्ही 78 किलोवॅटचा प्रोजेक्ट जर रूफटॉपवर बघितला तर असं फीलच येत नाही की खूप क्लमझी झालेला आहे किंवा मल्टिपल पिलर्स आहेत ज्याच्यामुळे टेरेसवर लोकांना जावंसं वाटत नाही किंवा ते फिरू नाही शकत आहे। सो आय थिंक त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा प्रोजेक्ट एक्झिक्यूट केलेला आहे, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे टाइम टू टाइम कम्युनिकेशन, रिस्पॉन्सिव्हनेस, टाइमली कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट। आय थिंक त्या मेजर गोष्टी होत्या। On the basis of all these factors like cost competitiveness, workmanship, surely we will recommend NextGen Solar for installation of solar.